नमस्कार, मी कस्तुरी द इन्स्पायर्ड स्टोरी अनफिल्टर टॉक्स विथ कस्तुरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी आता सिटी प्राईडला आहे कोथरूड इथे. तर मी एका स्पेशल ट्रेलर लॉन्चसाठी आलेली आहे. इलू इलू 1998 ह्या मूवीचं ट्रेलर लॉन्चसाठी मी आलेली आहे. तर हा मूवी एक ओल्ड स्कूल बेस्ड मूवी आहे, जिथे आपण रोमॅन्स अनुभवणार आहोत. प्रेमात पडल्यानंतर काय फिलिंग्स असतात हे आपण सगळं जाणून घेणार आहोत. तर रिसेंटली मी उभी आहे आणि मी काही म्हणजे काही ॲक्टर्ससोबत आणि लेखकांसोबत गप्पा मारलेल्या आहेत. तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया, या पिक्चरबद्दल अजून जाणून घेऊया, त्यांचे प्रमोशन कसे सुरू करणार, कुठून सुरू करणार, हे सगळं जाणून घेऊया. सो लेट्स गो गाईज. आरोह सर, तुमचा वर्षातला सगळ्यात पहिला चित्रपट आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. चित्रपट हे ना, खरं सांगायचं तर एका नवीन बाळाचा जन्म होण्यासारखं असतं. तितकाच आनंद असतो, इतका एफर्ट असतो त्याच्या मागे, इतकी लोक इन्व्हॉल्ड असतात. त्यामुळे वर्षाची सुरुवातच इतकी छान झाली आणि इतका प्रेमळ छान इलू इलू नाव असलेला सिनेमा रिलीज होतोय, त्यामुळे खूप आनंद आहे. मग ह्या कॅरेक्टरमध्ये काय असं आहे की फॅन्सचं एक्साइटमेंट वाढत चाललंय खूप दिवसेंदिवस? माझं गेस्ट अपीअरन्स आहे आणि सरप्राईज आहे. सरप्राईज रोल मध्ये मी आहे. सो ते काय आहे मी सांगणार नाही, ते थिएटर मध्ये बघितल्यावर, मे बी ट्रेलर बघितल्यावर लोकांना कळेल. सो रोल काय आहे आणि काय सरप्राईज आहे ते मी आता सांगणार नाही, पण डेफिनेटली समथिंग कमिंग अप आणि इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग रोल, यू कॅन से. ओके. So yeah, I'm very excited. आणि what new we are expecting from you This year? Yeah, this year. Expect. So I have 3 to 4 good releases. Oh my god. So films like इलू इलू त्याच्यात एक आहे, त्याच्यानंतर 7 तारखेला रिलीज होते एक राधा एक मीरा, त्याच्यात एक सरप्राईज रोल आहे माझा. ओके. अगेन गेस्ट अपीअरन्स. ओके. त्यानंतर एक घडाघडा बोलायचे नावाचे माझे आणि भूषणची, त्यात लीड रोल आहे माझा. सो आमची ती फिल्म रिलीज होईल. आणि मांजरेकरांची वीर दौडले 7 नावाची एक मोठी फिल्म आहे, ती रिलीजला आहे. त्या व्यतिरिक्त काही प्रोजेक्ट मी शूट करतोय, काही गोष्टी लिहायचा प्रयत्न करतोय. हे वर्ष स्वतःला दिलेलं आहे मी आणि काम करूया स्वतःवरती आणि चांगलं चांगलं काम करू, स्वतःवर करू. मग मला सांगा की ह्या सगळ्या हेक्टिक शेड्यूल मधून तुम्ही स्वतःचा मेंटल पीस वगैरे कसं मॅनेज करताय, अँड व्हॉट कीप्स यू मोटिवेटिंग एव्हरी डे फ्रॉम दिस हेक्टिक शेड्यूल? आय थिंक माय सन, गुड फिल्म्स, गुड कॉन्टेंट, माझा वर्कआउट ज्याच्याबद्दल मी खूप पॅशनेट आहे. मला स्वतःला इंजिनियर असल्यामुळे कसं ना, असं टार्गेट सेट करायला आवडतं, लाईक शॉर्ट टर्म, लॉंग टर्म. तर मी असे काही गोष्टी ठरवतो. तसं यावर्षी मी ठरवलं की स्वतःवरती इतकं काम करायचं आणि असं काहीतरी क्रिएट करायचं फिजिकली, फिजिक वाईज आणि ॲक्टर म्हणून पण, की जे लोकांनी बघितलं नसेल किंवा ज्याच्याविषयी आपल्यालाच स्वतःला खूप प्राऊड वाटेल. सो आय थिंक ते एक शॉर्ट टर्म टार्गेट माझा आहे या वर्षाचा. आणि लॉंग टर्म मध्ये पण आय एम वर्किंग टुवर्ड्स समथिंग, बिझनेस असेल, हे असेल. सो आय थिंक जी शॉर्ट टर्म टार्गेट्स मोटिवेट मी अ लॉट, जे मी स्वतः ठरवतो, अँड आय लाईक टू वर्क टुवर्ड्स देम. ओके. देन ज्यांना करिअर इंडस्ट्रीमध्ये करायचं असेल त्यांच्यासाठी एक ॲडवाईस काय द्याल तुम्ही? ॲडवाईस हाच आहे की खूप लोक तुम्हाला सांगतील की हे शक्य नाही, हे होऊ शकत नाही, हे खूप अवघड आहे. अवघड तर आहेच, चॅलेंजिंग तर खूप आहे. मी पण कुठल्याही प्रकारची फिल्मी बॅकग्राऊंड न घेता स्वतःच्या जोरावर इथपर्यंत पोहोचलो, जे काय थोडंफार मी केलं असेल ते. सो सगळ्यात पहिल्यांदा स्वतःवर विश्वास ठेवा आणि झोकून द्या. डोंट वरी अबाउट द कॉन्सिक्वेन्सेस. आज टेलिव्हिजन, OTT, फिल्म्स, नाटक, 5-6 मीडियम्स आहेत तुमच्याकडे एक्सप्लोअर करायला. नक्कीच त्याच्यातनं तुम्ही चांगले पैसेही कमवू शकता आणि चांगलं नाव कमवू शकता, करिअर करू शकता. फक्त वेळ लागेल, थोडंसं तुम्हाला पेशन्स ठेवायला लागेल आणि स्वतःवर काम करायला लागेल. तर तो विश्वास ढळू देऊ नका, एवढंच माझं सांगणं आहे बस. सर, तुमचं या चित्रपटाचे लेखक आहात तुम्ही आणि तुम्ही लेखन केलंय, तर माइंड प्रोसेस काय होती लिहिताना? कसं तुमचं प्रोसेस ती झाली, कल्पना कुठून आली, कसं सगळं जुळून आलं? ऍक्च्युली ही गोष्ट अशी मी लिहायची म्हणून नव्हतीच लिहिली. मी एका मुलाचं मनोगत लिहिलं होतं, त्याच्यासाठी लिहिलं होतं. मला पण आठवतं, मला सहज वाटलं म्हणून मी लिहिलं होतं की एका मुलाला त्याचा मोठा भाऊ प्रेमात आहे आणि तो आता भावटासारखा वागायला लागला. माझा दादा जो आधी काल परवा पण असा होता आणि आता तो काही महिने किंवा असे झाले की अत्यंत बदल झाले. त्याला कळत नाही की दोन्ही सॉक्स वेगळे घातले, त्याला कळत नाही की तो आंघोळ करता करता पारोशाने त्या पुरीच्या मागे जातो. अशा त्याच्या भावना होत्या. फार विनोदी ढंगाने मी ते लिहिलं होतं. जेव्हा अजिंक्य माझ्याकडे स्क्रिप्टसाठी आला तर लव्ह स्टोरीज पाहिजे होती बेसिकली, आणि तो वेगळे हटके काय लव्ह स्टोरी देऊ शकतो. मी म्हणलं मी लव्ह स्टोरी लिहिलीच नाही, मी याच्या आधी पण लिहिलेली नाही, माझ्याकडे आता सब्जेक्ट नाही असं म्हणलं. मी त्याला तो पॅराग्राफ वाचून दाखवला.
म्हटलं हा असा पॅराग्राफ मी दिलाय, याच्यावर फिल्म होऊ शकतं असं मला वाटतं. त्याला ते प्रचंड आवडलं. म्हणलं इतकं सुंदर लिखाण आहे सर म्हणलं हे, आणि ते मी हिंदीत लिहिलं होतं, मराठीत सुद्धा लिहिलं. मला ते कुठे पब्लिश करायची इच्छा होती, एवढीच माझी त्यावरची भावना होती. त्याला ते फार आवडलं. मग मी विचार केला की ती लहान मुलाची गोष्ट, जो मुलगा आपल्या भावाच्या प्रेमाबद्दल बोलतोय, त्याचं स्वतःच्या प्रेमाचं काय हे असेल, परिभाषा काय असेल, त्याचा विचार केला. मग त्याचं प्रेम त्या फिल्ममध्ये आलं. नंतर मला असं वाटलं की 2 पोरं म्हणजे यंगस्टरसाठी सिनेमा होता. मग माझ्या इच्छा किंवा माझ्या बरोबरीचा 90 जगून पुढे आलेल्या प्रेक्षकांसाठी काय देतो मी? त्यांनी प्रेम करायचं नाही का? त्यांचं प्रेम आपण फ्लॅशबॅकला जाऊन अनुभवायचं नाही का? मग ते पण आणलं. एकाच घरातल्या 3 पिढ्या प्रेमात पडतात. ते 1 वर्ष 98चं ते अख्खं वर्ष ते लोक त्या गुलाबी प्रेमामध्ये जगतात. आणि त्यात काय धमाल होते, आणि त्यामध्ये फॅमिली कुटुंबाचे रोल्स कसे कसे आहेत, आणि त्यांचा वेडेपणा कसा बघायला मिळतो आपल्याला. म्हणजे बाप प्रेमात असेल तर कसा वेडेपणा असेल, टीनेजर मधला भाऊ प्रेमात असेल तर कसा असेल, एक लहान मुलगा की जो शाळेतल्या टीचरच्या प्रेमात त्याचा वेडेपणा कसा असेल, ह्या तिन्हीच्या छटा तुम्हाला पाहायला मिळतो. आणि ही खूप इंटरेस्टिंग प्रोसेस होती. बऱ्याच लोकांना मी माझ्या म्हणजे त्यातला मोठ्या भावाचा रोल ज्यांनी केला तो माझ्या वर्गातला एक जाम्या नावाचा मित्र होता. नाव मला आता पूर्ण आठवत नाही, शालेय काळामध्ये तो माझा मित्र होता. आणि त्याचं ते मी ऐकलं होतं बऱ्याचदा, आणि ते फार फनी मुवमेंट्स होत्या माझ्यासाठी. तर ते कॅरेक्टर तसं तसं उचललेलं आहे. आता लोकांचं कॅरेक्टर मी खूप पाहिलेलं आहे, मी याच्या आधी पण लिहिलेलं आहे आणि खूप वेळा माझ्याकडे लिहून झालेलं आहे. त्यामुळं श्रीकांतचं कॅरेक्टर ते फार सटल कॅरेक्टर ते, आणि तो कसा हिरवा असतो. आणि मी काय म्हणतो की घराबाहेरची चप्पल बघितल्यानंतर पुरुष भांग पाडायला सुरुवात करतात, इन करायला टक करतात आणि मग घरात घुसतात. बरोबर. लेडीज चप्पल घराच्या बाहेर असल्यानंतरही रोमॅन्टिक होणारी आपली समाज आहे. इतके रोमॅन्टिक आपण असतो, पण ते जगता येत नाही, त्या मनातल्या मनात कुठंच राहतं. ते बाहेर काढलेले आणि ते तुमच्या पुढे वाढलेले. आय थिंक फार रुचकर आहे. तुम्ही पहा, आहे कसं वाटते पाहायला तुम्हाला. मग तुम्ही किती एक्साइटेड आहात? आता तुमचं प्रमोशन सुरू होईल तर तुम्ही किती एक्साइटेड आहात? मी खूप जास्त एक्सायटेड आहे, लेखक म्हणून सुद्धा. आणि या सिनेमाच्या मागे जी काय मेहनत लागली या सगळ्या मुलांची, म्हणजे दिग्दर्शक असू दे, टीम असू दे, मी अफाट मेहनत घेतली या सिनेमासाठी. मी खूप ह्याच्या साक्षीदार आहे, खूप काळ ह्याचा साक्षीदार आहे. त्यामुळं मला अपेक्षा तर खूप जास्त वाढल्यात माझ्या. आणि ज्या पद्धतीने आता हे प्रमोशन चालू आहे, त्यातून तर मला असं वाटतं की हा सिनेमा प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालेल. आणि ऑफकोर्स मी म्हणतो जसं की आता हॅलो हॅलो नको इलिलू म्हणा. गेले काही दिवस मी ते बोलायला सुरुवात केली की असं ना, तुम्ही जोपर्यंत तुम्ही वातावरणात हे टाकणार नाही तोपर्यंत रिटर्न येणार नाही. सो सगळ्यांनी म्हणा हॅलो हॅलो इलू इलू बोला थोडं चालल्यानंतर तुमचा एक दिवस तुम्ही प्रेमाचा घालवा बघा, तो दिवस तुमचा फ्रेश जाईल. मग सर, ज्यांना लेखन सुरू करायचंय यंगस्टर्सना, त्यांना तुम्ही एक सल्ला काय द्याल? माझा जास्ती मी कायमच हा सल्ला येतो, तुमचं ऑब्झर्वेशन खूप जबरदस्त असलं पाहिजे. माझ्या फिल्ममधले आता तुम्ही जर पात्र बघताल त्याचं ऑब्झर्वेशन खूप मायन्यूट आहे. छोट्या छोट्या गोष्टी केलेल्या आहेत. जसं मी म्हटलं की चप्पल बघितल्यानंतर तो काय करेल पहिल्या ह्याच्यात, बायकोशी तिरकस बोलताना काय असू शकतं, त्या मुलांचे काय असतं, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये विनोद पिकतो, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये राग येतो, आपल्याला रुसवे होतात. त्याच्याकडे लक्ष पाहिजे बारकाईने. लोकांच्या राहणीमान कसे आहेत, बॉडी लँग्वेज कशी आहेत, सतत ते. आणि वाचन पाहिजे तुमचं. तुम्ही किती वाचताय, सिनेमे पहा. फक्त आपला सिनेमा नका बघू, जगाबाहेरचा सिनेमा बघा, तुम्ही देशाबाहेरचा सिनेमा बघा, वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये सिनेमा बघा. आणि त्यातून खूप सारं शिकायला मिळतं. प्रत्येक सिनेमा हा पण एक गुरु असू शकतो तुमचा. त्यामुळं सिनेमा सुद्धा गुरु समान बघून, पुस्तकं सुद्धा तुम्ही लेखक गुरु समान समजून तुम्ही त्याच्यावर व्यक्त व्हा. सुरुवातीला चुकेल तुमचं, पण जो पण तुम्ही लिहिणार नाही तो पण कळणार नाही. सो मला असं वाटतं की लेखकांनी ह्या गोष्टीवरती रोज बसून त्यांनी 10 वेळी तर लिहिला पाहिजे. सर, एलू 1998 या मूवीचे तुम्ही क्रिएटिव्ह डिरेक्टर आहात, तुम्हाला कसं वाटतं? चांगलं वाटतं. फिल्म रिलीज होती आता, खूप कष्ट केले फिल्मसाठी. म्हणजे साधारण 2021ला फिल्म चालू झाली होती, त्यावेळेस मी आणि अजिंक्य आम्ही दोघंच होतो. आम्ही दोघांनी फिल्म चालू केली. अरे वा. बाकीचे लोक जोडत 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 आता इथपर्यंत पोहोचलोय. मध्ये प्रवासात बऱ्याच काही गोष्टी घडल्या. म्हणजे अजिंक्यचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यानंतर फिल्म थांबली, परत अजिंक्य रिकवर झाला, अशा तशा गोष्टी करत आता इथपर्यंत आम्ही पोहोचलो. त्यामुळे भारी वाटतंय. सगळ्यांनी थिएटरला जाऊन फिल्म बघा, तिकीट काढून फिल्म बघा आणि फिल्म चालवा. आणि काय अनएक्सपेक्टेड ट्विस्ट आम्ही एक्सपेक्ट करतो या मूवीमध्ये? ह्या मूवीमध्ये तुम्हाला 3 जनरेशनच्या लव्ह स्टोरीज दिसतील, पण त्या तिन्हींचाही जो एंड आहे तो एंड अनएक्सपेक्टेड आहे. तो नक्की तुम्ही थिएटरला जाऊन बघा. मग तुम्ही तुमच्या फॅन्सना ह्या काय सांगाल? एक काय म्हणतात त्याला, एक क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून तुम्ही एक काय सल्ला द्याल? क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून मी सगळ्यांना सांगतो की
नक्की ही फिल्म बघा. त्या फिल्म नंतर तुम्हाला एक इंडस्ट्रीमध्ये, मराठी इंडस्ट्रीमध्ये एक वेगळा कंटेंट आलेला दिसेल. आणि त्याच्यानंतर आमचे अजून काही 2-3 प्रोजेक्ट्स लाईनअप आहेत. त्या प्रोजेक्टचा सगळ्यांनी पार्ट व्हा असं मी सगळ्यांना सांगेन. तुझ्या मूवीचा प्रोमो लॉन्च आहे, तर तुला आज कसं वाटतं? मी खूप खुश आहे की आज माझा प्रोमो लॉन्च आहे. 5 इयर्सने फिल्म रिलीज होती आहे आणि आय होप जी मेहनत आम्ही केली आहे ती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आज या ट्रेलर थ्रू. आणि मला असं वाटतं की मी हा रोल जगलो आहे, कारण 1998ची फिल्म आहे आणि माझा जन्म त्यानंतरचा आहे. सो मला फिल्म शूट करतानाही खूप मजा आली आहे. येस, खूप विंटेज वाईब्स आले असं लागलं. विंटेज वाईब्स तर आलेच मला, पण खूप गोष्टी शिकायला मिळाल्या मला. पण आय एम व्हेरी हॅपी टुडे की आज माझी फिल्मचा ट्रेलर लॉन्च आहे आणि रिलीज आहे. मग आम्ही हा कॅरेक्टर म्हणून काय एक्सपेक्ट करतोय तुझ्याकडून? की एक निरागस कॅरेक्टर आहे ज्याला प्रेम झालंय, त्याला काही लस्ट और वासना नाही आहे त्या टीचरसोबत. सो तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की प्रेम अजूनही कुठे ना कुठेतरी आहे आणि लहान मुलांना जे होतं ते प्रेमच होतं. मग रिअल लाईफ मध्ये तू रिलेट करू शकतोस ही मूवी? रिअल लाईफमध्ये मी हो करू शकतो थोडीफार रिलेट, थोडीफार? पण मला प्रेम खूप वेळा झालं असं वाटतं. मग यंग म्हणजे आता ह्या जनरेशनला जर करिअर करायचं असेल या इंडस्ट्रीमध्ये, सो तू एक त्यांना काय ॲडवाईस देशील किंवा तुझं स्ट्रगल्स बद्दल वगैरे काय सांगशील? ॲक्च्युली मी खूप लकी होतो की मला स्ट्रगल करायला नाही लागलं, कारण मी लहानपणीपासून ॲक्टिंग करतोय 9 वर्षाचं असलं असून. पण एक पॉईंट असा आला की माझ्याकडे खूप काम नव्हतं आणि एक पॉईंट असा आला की मला एकत्र एवढं काम आलं की मला डेट्स मॅनेज नव्हते करतायत. आणि आता असाही पॉईंट आला आहे की मी 4 कामं केली आहेत पण रिलीज एक पण होत नाही आहे. सो स्ट्रगल आहे खूप, बट तुम्हाला जर यात करिअर करायचं असेल तर सध्या OTT इज द नेक्स्ट बिग थिंग असं म्हणतात. सो देर आर कास्टिंग एजन्सीज जे न पैसे घेता तुम्ही तिथे इंट्रोडक्शन आणि ईमेल IDs पाठवू शकता तुमचे अँड डेल कॉन्टॅक्ट यू. देन टेल मी की तू आता OTT बद्दल बोललास, सो यू आर प्रेफरिंग OTT दॅन आय एम नॉट थिएटर्स? प्रेफरिंग OTT. प्रेफर नाही करत मी, बट इट इज द नेक्स्ट बिग थिंग असं असू शकतं. देन आम्ही 2025 मध्ये तुला परत कुठे बघू शकतो? माझी एक फिल्म आहे चड्डी बड्डी नावाची आणि 2 सिरीज आहेत, एक सुपर सुप्रीत म्हणून आणि एक जँगो म्हणून. ओके, सो आम्ही तुला लवकरच बघणार आहोत. येस येस. आणि आत्ता तुझे काय प्लॅन्स आहेत? 31st आधी काय प्रमोशनचे प्लॅन्स केलेत तू? अजिंक्य सरांनी मला डिस्क्लोज करायला नाही सांगितलं Okay. प्रमोशनचे प्लॅन, सो सांगू नाही शकणार. मॅम, या महिन्यात 2 चित्रपट तुमचे येतात, तुम्हाला कसं वाटतं? खूपच मस्त वाटतं, छान मस्त टाईम चाललाय माझा. 2 चित्रपट, एक हिंदी एक मराठी, आणि दोन्हीकडे माझी कसरत चालू आहे, पण मजा आहे. मजा आहे. मग तुम्ही दोन्ही कॅरेक्टर्सना कसं हँडल केलं रे इतके दिवसाच्या शूटमध्ये? डेट्स वगैरे कसे मॅनेज केले होते? वॉज इट व्हेरी हेक्टिक फॉर यू? नाही, शूट तर दोन्ही वेगवेगळे झालेले आहेत, म्हणजे काही असं मिक्स झाले नव्हते आमचे. पण संगीत करताना ॲक्च्युली माझा सिरियल चालू होती आणि इलू इलू करताना तर म्हणजे बिग बॉस पण चालू होतं आणि सगळंच चालू होतं. आणि दोन्ही कॅरेक्टर माझे खूप वेगळे आहेत ॲक्च्युली. याच्यामध्ये मी फार सोबर छान क्यूट अशी मुलीचं मी कॅरेक्टर करते आहे, आणि त्या पिक्चरमध्ये म्हणजे मी अशी खडूस वाईफ करते. मग इन रिअल लाईफ यू आर द स्वीट पर्सन ऑर यू कॅन रिलेट विथ दॅट कॅरेक्टर? मी तर स्वतःला स्वीटच म्हणेल, पण आता ते लोकांवरती डिपेंड आहे ते मला काय म्हणतात. ओके, देन मला सांगा की ॲज अ वुमन, was it really difficult for you to manage everything, your schedule, yourself, and how were you keeping yourself motivated? डिफिकल्ट म्हणजे ते होणारच आणि व्हायलाच हवं, मला असं वाटतं. पण मला हे जास्त आवडतंय की चला एक साथ 2 कामं करते मी, 2 मला खूप सारी कामं करायची अजून एक साथ, की माझी धावपळ करते, पण त्या धावपळीनंतर ना रात्री ना एक सॅटिस्फॅक्शन येतं, यार चलो कुछ तो अच्छा हो रहा है, किंवा आणखीन खूप छान छान गोष्टी करायच्या आहेत ज्या मला असं वाटतं की टचवूड 2025 पहिल्या महिन्यापासूनच, पहिल्या दिवसापासून इतकी छान सुरुवात झाली आहे, ती आयुष्यभर अशी राहावी.
मग हे 2 तर प्रोजेक्ट तुमचे आहेतच समोर. अजून आम्ही काय एक्सपेक्ट करतोय या वर्षात? अजून एक माझा चित्रपट येतो ज्यामध्ये मी वॅम्प आहे परत. Oh my God. येरे रे पैसा 3 3 मध्ये. ती करतेय. आणि त्याच्यानंतर मी आता 3 वेबसिरीज माझ्या जस्ट कम्प्लीट झाल्यात, त्याही कदाचित रिलीज होतील. मीन्स तुम्ही स्वतःला खूप बिझी ठेवलंय. अँड हाऊ आर यू मेंटेनिंग युअर फिटनेस अँड ऑल दिस थिंग्स? योगा, डाएट, वॉक करावंच लागणार. त्यामुळे मला कदाचित आता परत कामं छान मिळायला लागली. कारण जोपर्यंत तुम्ही फिट नाही आहात, जोपर्यंत तुम्ही आतून खुश नाही आहात, तोपर्यंत समोरचं तुम्हाला छान बघणारच नाही. Right. आणि काय होतं ना, गेली काही वर्ष जी काही बिग बॉसमुळे इमेज झाली होती, त्यामुळे लोकांना वाटायचं अरे ही अशीच आहे का, काम करायला डिफिकल्ट आहे का. पण जेव्हा माझ्यावर काम करतात लोक त्यावेळेस म्हणतात अरे ही सगळ्यात मुलगी आहे, सोपं आहे. easy आहे, सोपं आहे काम करायला. आणि त्यामुळे ना मी स्वतःला म्हणजे अगदी मोटिवेट केलं की नाही बॉस, काम करायचे, आयुष्यात कामाशिवाय काही नाही आहे महत्त्वाचं. आणि लोकांचं प्रेम ऑफकोर्स जे मला खूप मिळतंय आता सध्या, खूप जास्त. आणि ओव्हरवेल्म होते मी त्यामुळे कधी कधी खूप. मग काय म्हणतात त्याला, हाऊ इज युअर फॅमिली फिलिंग की हा पिक्चर बघायचा ना तर हा लगेच पिक्चर व्हायचा, लाईक हाऊ इज युअर फॅमिली रिॲक्टिंग विथ इट? खूप छान आहे. आणि आता ते येतीलच ॲक्च्युली थोड्या वेळात. तर ते तर खूपच जास्त खुश आहेत, व्हेरी हॅपी. सर, आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत आणि मला एक असं छोटंसं एक इच्छा आहे की तुम्ही एक फॅनसाठी ना एक छोटंसं मेसेज देऊ शकता का? तुम्हाला आता कसं वाटतंय, काय काय फिलिंग्स आहेत तुमचे आता कशा निमित्त, कशाबद्दल? प्रमोशन. ओके. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी सगळ्यांना टुकटुक करणार आहे, कारण तुम्ही कुणी सिनेमा नाही पाहिला. मी हा पूर्ण सिनेमा पाहिलाय. याचं ट्रेलरही मला माहिती आहे. खूप कमाल कापलाय. खरं तर मी या सगळ्या प्रोसेसमध्ये नव्हतो आधी, आणि नंतर मी जेव्हा सिनेमा बघितला तर अजिंक्यचा पहिला सिनेमा वाटत नाही आहे हा मुळात. आणि त्याने जे काही हलकं हलकं गुलाबी गुलाबी प्रेम जे काही दाखवलं, म्हणजे मी फार कौतुक आत्ता यामुळे करणार नाही, कारण तुम्हाला सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की बापर हे नक्की कशाबद्दल म्हणतात. पण मला असं वाटतं की ट्रेलर आणि टीझरमध्ये त्यानं जे तबला तोड जे दाखवलं तुम्हाला, तर त्याच्यामध्ये, आणि मला असं वाटतं की तुम्ही फॅन हा उल्लेख केला मगाशी माझा, तर माझा फॅन वगैरे असं नाही, पण माझ्या सगळ्या मित्रांना मला असं म्हणायचं आहे की हा सिनेमा नक्की बघा, खूप कमाल आहे. खूप कमाल लव्ह स्टोरी गुंफली गेली आहे, जी 3 जनरेशनमध्ये इकडे शोकेस होते. ट्रेलरमध्ये तुम्हाला कळेलच कशाबद्दल बोलतोय मी. तर बघायला विसरू नका. 31 जानेवारीला तुमच्या जवळच्या लांबच्या सगळ्या चित्रपटगृहांमध्ये इलू. थँक्यू सो मच सर. थँक्यू.